Good morning, all of you. In this lecture, we will start our new concept. What is Indian ethos in management and its feature? So first of all, we clear what is ethos. Okay, ethos म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहोत. Ethos is the set of belief, ideas, etc. Ethos म्हणजे काय? तर ethos म्हणजे बिलीफ, जो काही आपला ट्रस्ट असतो त्याला इथोज असं म्हटलेलं आहे. किंवा जरी आपल्या काही आयडियाज असतील तर त्या सुद्धा इथोस मध्ये इन्क्लूड होतात. अबाउट सोशल बिहेवियर अँड रिलेशनशिप ऑफ पर्सन ऑर ग्रुप. काय सांगितलेलं आहे बघा, इंडियन इथोस इज द सेट ऑफ बिलीफ, आयडियाज एक्सेट्रा अबाउट सोशल बिहेवियर अँड रिलेशनशिप ऑफ द पर्सन ऑर ग्रुप. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या पर्सन सोबत कम्युनिकेट होताना कोणते बिलीफ ठेवतो किंवा आपल्या आयडियाज काय असतात, आपलं बिहेवियर काय असतं, ऑल दिस थिंग आर इन्क्लुडिंग अंडर इंडियन इथोस और इथोस कॉन्सेप्ट. ओके, इंडियन इथोस इज ऑल अबाउट व्हॉट कॅन बी टर्म एज द नॅशनल इथोस. इंडियन इथोस मध्ये काय आहे तर नॅशनल टर्म बद्दल ज्या इथोस आपले आहेत किंवा आपले ज्या बिलीव आहेत, आयडियाज आहेत, सोशल बिहेवियर आहेत, हे या इंडियन इथोस मध्ये इन्क्लूड होईल. इंडियन इथोस रेफर्स टू द प्रिन्सिपल ऑफ सेल्फ मॅनेजमेंट. ओके, सो आणखी काय सांगितलेलं आहे बरं, इंडियन इथोस रेफर्स टू द प्रिन्सिपल ऑफ सेल्फ मॅनेजमेंट अँड गव्हर्नन्स ऑफ सोसायटी, entity or the system of wisdom or revealed and brought forth by the great spiritual scripture like Veda, Gita. ओके, म्हणजे ह्यामधून आपल्याला काय सांगितलेलं आहे तर आपण काय करतो, ट्रस्ट ठेवतो. महाभारत असेल, बायबल असेल, कुराण असेल, वेदाज असेल, गीताज असेल. ओके, म्हणजे ह्यामुळे आपण आपली काहीतरी एक स्पिरिच्युअलिटी मेंटेन केलेली आहे आतापर्यंत. आणि प्रत्येकासोबत कम्युनिकेट होताना आपण ह्या गोष्टी काय करतो तर फॉलो करतो. मग आपला तो ट्रस्ट असेल किंवा बिलीफ असेल, आपलं सोशल बिहेवियर असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथे काय होणार आहेत तर इथोस मध्ये इन्क्लूड होते. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? येस मॅम. Yes, ma'am. ओके, तो थोडक्यात लक्षात ठेवा, इथोस म्हणजे शॉर्ट मध्ये जर तुम्हाला विचारलं तर इथोस इज बेस्ड ऑन बिलीफ, आयडिया अँड अवर सोशल बिहेवियर. ओके, फॉर मेंटेनिंग रिलेशनशिप ऑफ अ पर्सन ऑर ग्रुप. म्हणजे एखाद्या पर्सन सोबत जेव्हा आपण कम्युनिकेट करतो, रिलेशनशिप बिल्डअप करतो, तेव्हाही आपली इथोस ऑटोमॅटिकली आपल्याला काय करतात तर हेल्प हे करत असतात. आपला ऍटिट्यूड, आपलं बिहेवियर हे आपल्या स्पिरिच्युअलिटी वरती डिपेंडेबल असतं. आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय म्हणतो आपण तर म्हणजे प्रत्येक आपल्या रिलीजन मध्ये वेगवेगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिलेला आहे, है ना. सो मग मुस्लिम मध्ये कुराण असेल, हिंदू मध्ये वेदा असेल, गीता असेल, महाभारत असेल, ख्रिश्चन मध्ये बायबल असेल, हा प्रत्येकामधून आपण एक गुड थॉट काय करत असतो तर मेंटेन करत असतो आणि त्या गोष्टी यूज करत असतो. आणि ह्या सगळ्या थिंग इथोस मध्ये इन्क्लूड्स असते. फीचर बघूया आपण. डेफिनेशन, according to Oxford Advanced Learner Dictionary, say ethos are the moral idea and attitude that belong to the particular group or society. ओके, इथोस म्हणजे काय आहे, आपल्या मोरल आहेत, आयडियाज आहेत, ऍटिट्यूड आहे, ज्यामुळे आपण ट्रस्ट करतो किंवा एखाद्या ग्रुप सोबत कम्युनिकेट करतो. सो ऑल आर थिंग इन्क्लुडिंग अंडर इथोस. Features of Indian ethos. Divinity of human being. Indian ethos focus on the existence of human being as a truth. Indian ethos focus on the existence of human being as a truth. There is the nothing more perfect that the supreme soul. काय सांगितलेलं आहे बघा, देर इज द नथिंग मोर परफेक्ट दॅन सुप्रीम सोल. म्हणजे जसं म्हणतो ना आपण, काही ना काही आपण सुप्रीम सोल वरून एक ट्रस्ट किंवा एक आपलं एक बिहेवियर
काय होत असतं तर क्रिएट होत असतं आणि आपण काही ठराविक गोष्टींवरतीच विश्वास ठेवतो, ट्रस्ट ठेवतो, लाईक ज्यात ट्रूथ आहेत. सो यासाठी इंडियन इथोस काय करतो तर आपल्याला इंडियन इथोस इन द सेन्स इथोस आपल्याला हेल्प करतो. सो बॅलन्स ऑफ इक्विलिब्रियम. बॅलन्स और इक्विलिब्रियम इज द स्टेबल स्टेट ऑफ इंडियन इथोस. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं ना, की अरे हा हे माझे प्रिन्सिपल आहेत, हा माझा ॲटिट्यूड आहे, याच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत किंवा त्यात लाईक दिस इज द राईट, दिस इज द रॉंग. ओके, म्हणजे हे कोणामुळे आहे तर ह्या इथोसमुळे आहेत. आपला जो बिलीफ आहे, आपला जो ॲटिट्यूड आहे, आपला जो सोशल बिहेवियर आहे, है ना. सो याच्यावरती काय होतं तर एक इक्विलिब्रियम साधण्याचं काम आपल्याला ह्या इथोस हेल्प करत असतात. That is the balance between desire and desirelessness, spiritual and secular value, subjective and materialistic work. ओके, सो ह्या सगळ्यांमध्ये बॅलन्स आणण्याचं काम आपल्याला इथोस मुळे काय होतं तर होत असतं. इज इट क्लिअर फर्स्ट अँड टू? Yes, ma'am. Yes, ma'am. तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचंय का आज बुक? Yes, ma'am. ओके, आता ह्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये एक सिंपल सेंटेन्स प्रिपेअर करा, राईट करा. इथोस इज द सेट ऑफ बिलीफ अँड आयडिया. आपण आधी 2 पॉइंट रिवाइज करू आणि मग पुढे जाऊ. इथो इज द सेट ऑफ बिलीफ आयडियाज about social behavior and relationship of the person or group. According to Oxford Advanced Learners Dictionary, ethos are Ethos is the set of belief, idea, etc. about the social behavior and relationship of the person or group. आणखी एक सेंटेन्स आहे, सेकंड प्रिपेअर करा. इंडियन इथोस मध्ये काय येईल? इंडियन इथोस रेफर्स टू द प्रिन्सिपल ऑफ सेल्फ मॅनेजमेंट अँड गव्हर्नन्स ऑफ द सोसायटी. इथेपर्यंत सोसायटी पर्यंत मेन्शन करा. अँड जनरली दिस इज द बेस्ड ऑन कशावरती तर आपले जे काही स्पिरिच्युअलिटी आहे, वेदास, गीतास, महाभारत ह्याचे एक्झाम्पल मेन्शन केलात तरी चालेल, अदरवाईज नाही केलात तरी चालेल. ओके, सो हे 2 सेंटेन्स इंट्रो मध्ये मेन्शन करा. इज इट क्लिअर? yes, ma'am. ओके, सो डेफिनेशन नॉट नेसेसरी. Yes, ma'am. नाहीये. फीचर्स हेडिंग द्या आणि फीचर्सचे पॉइंट मेन्शन करा. एक मिनिट. ओके, फर्स्ट पॉइंट पुटअप करा. डिव्हिनिटी ऑफ ह्युमन बीइंग. डिव्हिनिटी ऑफ ह्युमन बीइंग. आता डिव्हिनिटी इट्स डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन, राईट. मग इथे जर तुम्ही एक्झाम्पल मेन्शन केली तरी चालतील. डिव्हिनिटी ऑफ ह्युमन किंवा डिव्हिनिटी इज डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. प्रत्येक पर्सन वरती ते डिपेंड आहे की आपण कशावरती ट्रस्ट ठेवतो, है ना. मग त्याचे एक्झाम्पल मेन्शन केलात तरीही चालेल. डिव्हिनिटी डिव्हिनिटी म्हणजे काय म्हणतो आपण? दैवत आपलं, त्यावरती आपण ट्रस्ट ठेवतो. सो डिव्हिनिटी ऑफ ह्युमन इज डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन.
थोडासा नेटवर्क इश्यू आहे. माझा आवाज येतोय ना? Yes, ma'am. ओके. सो फर्स्ट पॉइंट कंप्लीट झाला का? डिव्हिनिटी ऑफ ह्युमन. इथे जर Yes, ma'am. थोडंसं तुम्हाला सिंपल Yes, करायचं ma'am. असेल तर डिव्हिनिटी ऑफ Yes, ma'am. डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. लाईक मग पुढे मेन्शन करू शकता लाईक महाभारत, गीता, कुराण, ओके, बायबल एक्सेट्रा एक्सेट्रा. And second, balance or equilibrium. So balance or equilibrium is the stable state of the Indian thought, that is balance between desire and desirelessness, spiritual and secular value, subjective and materialistic world. किंवा आणखी सिंपल करायचं असेल तर काय म्हणू शकतो आपण? Ethos is useful for the balance between our thought and society. ओके. किंवा इंडियन नाही म्हटलं तरी चालेल. इथोस इज व्हेरी हेल्पफुल फॉर बॅलन्स बिटवीन अवर ॲटिट्यूड, अवर ट्रस्ट, अवर आयडियाज अँड सोशल बिहेवियर. ह्यामध्ये एक बॅलन्स आणण्याचं काम इथोसमुळे होत. इज इट क्लिअर? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. सो इथोस कॉन्सेप्ट लक्षात आले ना तुमच्या? इथोस मध्ये नक्की काय सांगायचंय? आपण रिव्हिजन घेणार आहोत दोन्ही पॉइंटच्या आधी अँड देन कंटिन्यू. Yes, ma'am. एक 2 मिनिटांमध्ये रिकॉल करा पॉइंट. डिव्हिनिटी ऑफ ह्युमन बिइंग अँड बॅलन्स ऑफ इक्विलिब्रियम. चला, कोण सांगेल? आधी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलंय ते मेन्शन करा, रिपीट करा अँड देन 2 पॉइंट. नुपूर सांग. Ethos is a set of belief, idea, ओके. etc. about social behavior and relationship of a person or group. ओके, व्हेरी गुड. गुड. देन मुस्कान पटेल सांग. Ethos is a set of benefits, ideas about social behavior and relationship of a person or group. Indian ethos refers to the principle of self-management and governance of society. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड. नेक्स्ट फर्स्ट पॉइंट कोण सांगेल? फर्स्ट पॉइंट बाकी कोण आहेत का स्टुडंट क्लासमध्ये? हा, मेहक सांग. Indian ethos focuses on the existence of human being as truths. There is nothing more perfect than supreme soul. व्हेरी गुड. देन सेकंड पॉइंट. बॉईज मध्ये कोण नाहीये का रे? आकाश, अमन, बाकी स्टुडंट, अंकिता, दीक्षिता सांगा बरं पॉइंट. हसन, हिमाली, कोकाटे, कैवल्या, मंजुश्री, मरिया, नितेश, सलोनी. Ma'am, मैं बोलूं? हाँ बोलो. Balance or equilibrium. Balance or equilibrium is a stable state of Indian thought that is balance between desire and desirelessness, etc. व्हेरी गुड. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. यामध्ये हार्ड असं काही आहे का? नाही. तर बाकीचे स्टुडंट पण थोडेसे बोलायला हरकत नाहीये. आपले रोजचे स्टुडंट फक्त बोलतायत, आन्सर देतायत. चल नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. पॉइंट नंबर 3, इम्पॉर्टन्स टू कॅरेक्टर. The Indian ethos give much importance to character, not to the knowledge. It is the character which is the real power and wealth. इथोस मुळे काय होतं तर बेसिकली आपलं कॅरेक्टर जे आहे हे रिफ्लेक्ट होतं. आपण काय आहोत, आपले थॉट काय आहेत, आपला ऍटिट्यूड काय आहे, सोशल बिहेवियर काय आहे, हे काय होतं तर आपल्या इथोस मुळे रिफ्लेक्ट होतं. म्हणजेच काय तर पर्टिक्युलर कॅरेक्टरला इम्पॉर्टन्स देण्याचं काम ह्या इथोस मुळे होऊ शकतं.
सो डझंट मॅटर अवर नॉलेज. ओके, सो काय सांगितलेलं आहे, द इंडियन इथोस गिव्ह मच इम्पॉर्टन्स टू कॅरेक्टर not to the knowledge. Okay, so it is the character which is the real power and wealth. आणि ह्या कॅरेक्टर मुळेच आपल्याला एक रिअल पॉवर आणि वेल्थ ही मिळत असते. सो इट्स व्हेरी सिम्पल, यामध्ये काही फारसं हार्ड नाही. वर्क इन वर्कशिप, इंडियन इथोस वर्क विथ द फॅक्ट that all the work in worthy and honorable. Work is workship is the guiding principle. वर्क इन वर्कशिप म्हणजेच काय, तर हे गायडिंग प्रिन्सिपल आहे फॉर ऑल इफोर्ट ॲज द ॲडव्होकेटेड इन द इंडियन इथोस. म्हणजे जे काही इथोस आहेत हे तुम्हाला काय करतात, तर पर्टिक्युलर प्रोव्हाइड गायडन्स करतात. म्हणजे तुम्ही वर्क कसं केलं पाहिजे किंवा रिलेशन हे कसे बिल्डअप केले पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन हे कसं असलं पाहिजे, हॉनर कसा असला पाहिजे तुमचा, यामध्ये एक बॅलन्स आणण्याचं काम किंवा तुम्हाला गाईड देण्याचं काम इथोस मधून होत असतं. So it's very simple thing. Indian ethos work with the fact that all work is worthy and honorable. Work in is workship means guiding principle. थोडक्यात इथे काय लक्षात ठेवायचंय, वर्क इन वर्कशिप म्हणजेच काय आहे, हिअर इथोस प्रोव्हाइड द पर्टिक्युलर गायडन्स टू द पीपल. ओके, गायडिंग प्रिन्सिपल फॉर ऑल द इफोर्ट ॲज अ ॲडव्होकेटेड इन द इंडियन इथोस. तुम्ही तुमचे इफोर्ट्स हे कसे दिले पाहिजेत, ॲडव्होकेट केले पाहिजेत, यासाठी इथोस हे तुम्हाला काय करतात, तर गाईड करतात, प्रिन्सिपल देतात. म्हणजे तुमची जे प्रिन्सिपल आहेत हे सेट करून देण्याचं काम ह्या इथोसच्या अंडर होऊ शकतं. देन एक्सलन्स ॲट वर्क. अकॉर्डिंग टू इंडियन इथोस, total quality management can be assured through excellent at work, through self motivation and self development. आणि जर आपले इथोस क्लिअर असतील, लाईक इथिक्स थोडक्यात आपण म्हणू शकतो, है ना, सो नक्कीच आपल्याला त्याचे आउटपुट काय मिळू शकतात, तर एक्सलंट वर्क हे मिळू शकतं. सो अकॉर्डिंग टू इंडियन इथोस, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इज जनरली बेसिकली अवर इथोस, असंही म्हणू शकतो आपण, है ना. So according to Indian ethos, total quality management can be assured through excellent at work, through self motivation and self development. Is it clear? 3 point? Yes, ma'am. Okay. So as it is mentioned, केले simple आहे. Importance to character. मेन्शन करा. द इंडियन इथोस गिव्ह मच इम्पॉर्टंट टू कॅरेक्टर, नॉट टू द नॉलेज. एक सेंटेन्स इथे इनफ आहे. वर्क इज वर्कशिप मध्ये काय मेन्शन करा, वर्क इन वर्कशिप मीन्स गायडिंग प्रिन्सिपल फॉर ऑल इफोर्ट्स. वर्क इन वर्कशिप मीन्स इथोस प्रोव्हाइड प्रॉपर गायडन्स टू द एम्प्लॉईज, फॉर द एम्प्लॉई, सॉरी, फॉर द पीपल असं म्हटलं तरी चालेल. फॉर कम्प्लिटिंग अवर एनी टास्क, कोणतंही काम करायचं असेल तर हे इथोस आपल्याला काय करतात, तर गायडन्स हे देत असतात. अँड इथोस इज व्हेरी हेल्पफुल फॉर अवर एक्सलंट परफॉर्मन्स. आपले जर इथोस क्लिअर असतील, आपले जर प्रिन्सिपल क्लिअर असतील, आपला ॲटिट्यूड क्लिअर असतील, आपले इथिक्स क्लिअर असतील, तर नक्कीच आपण काय करू शकतो, आपले 100% हे देऊ शकतो आणि क्वालिटी मॅनेजमेंटला हेल्प ही करू शकतो. ओके, चला रिवाइज करा फटाफट. इज इट क्लिअर ना 3 पॉइंट? Yes, ma'am. Yes. रिपीट करा. थर्ड पॉइंट कोणता होता? Importance हा to मुस्कान सांग. character. Importance of character. ओके, रिपीट करा. एकच सेंटेन्स The मध्ये Indian सांगितलेलं आहे. ethos, कोण सांगेल? हा मुस्कान. the Indian ethos gives much importance to character, not to the knowledge. It is a character which is a real power and wealth. ओके, गुड. नेक्स्ट अमृता सांग. अमृता मालुसरे.
अमृता सांगता येईल का? नेक्स्ट कोण सांगेल मग? व्हॉइस मध्ये कोण आहे का? आकाश, सेकंड पॉइंट कोणता सांगितला? वर्क अँड वर्कशिप. हा, वर्क इन वर्कशिप. ओके. काय सांगितलं? वर्क इन वर्कशिप म्हणजे गायडिंग प्रिन्सिपल. ओके, शॉर्ट मध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर इथोस इज व्हेरी हेल्पफुल फॉर पर्सन और इथोस प्रोव्हाइड प्रॉपर गायडन्स टू दी पर्सन फॉर कम्प्लिटिंग एनी टास्क. कोणताही टास्क असेल तर तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देण्याचं काम इथोस हे करू शकतात. हा, नेक्स्ट थर्ड पॉइंट कोण सांगेल? मुस्कान, मुस्कान, महक, Excellence. वल्या, कोण हे सांग? थर्ड पॉइंट. Excellence at work. According Excellent to and Indian work. ethos, total quality management can be assured through excellence of work, attitude, self-motivation, etc. ओके, गुड गुड. चला आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. पॉइंट नंबर 6. फार डिटेल नाहीये यामध्ये. नॉलेज. सो इंडियन इथोस डील्स विथ टू टाइप्स ऑफ नॉलेज. नॉलेज ऑफ क्रिएशन अँड नॉलेज ऑफ क्रिएटर. ओके, सो नॉलेज ऑफ क्रिएशन अँड नॉलेज ऑफ क्रिएटर म्हणजे नॉलेज ऑफ क्रिएशन म्हणजे का कोण आहे? तर इथे आपण काय करतो? अडॉप्टर आहे. जे जे इथोज आहेत हे काय करतो? आपण फॉलो करतो. लक्षात येतंय? सो नॉलेज ऑफ क्रिएशन मध्ये कोण येईल? जे पर्सन इथोज फॉलो करतायत विथ द हेल्प ऑफ, कशाची हेल्प घेऊन? फॉर एक्झाम्पल आता आपण स्पिरिच्युअलिटीशी रिलेटेड सांगितले एक्झाम्पल, गीता असेल, बायबल असेल, कुराण असेल, ओके, महाभारत असेल. आणि हे जे ज्यांनी प्रिपेअर करून ठेवलेलं आहे, ज्यांनी त्या गोष्टी मेन्शन करून ठेवलेल्या आहेत, नॉलेज ऑफ क्रिएटर. लक्षात आलं? क्रिएटर म्हणजे काय? क्रिएटर म्हणजे कोण आहेत? लक्षात आलं का? दोज पर्सन क्रिएटर अ इथोज, ज्यांनी इथोज हे प्रिपेअर करून ठेवलेले आहेत, क्रिएट करून ठेवलेले आहेत, छान गोष्टी मेन्शन करून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला एक इथिक्स दिलेले आहेत, हे क्रिएटर आहेत. आणि क्रिएशन म्हणजे काय? जे आपण फॉलो करणारे पर्सन आहोत, हे क्रिएशन असते. ओके, सो यामध्ये फार काही डिटेल नाहीये, फक्त याचे टू टाइप्स कोणते आहेत हे सांगता आले पाहिजे. अँड लास्ट पॉइंट, balance of personal and life work life. So Indian ethos focus on the concept that if you are good, then the world is also good for you. So every individual should have an effective management and balance of personal and work life in the organization. जसं की आपण म्हणतो की आपला ऍटिट्यूड कसा आहे, आपलं बिहेवियर कसं आहे, आपले इथिक्स कसे आहेत, आपले थॉट कसे आहेत, तसंच आपल्याला वर्ड हे दिसत असतं, है ना? आणि हे आपला जो ऍटिट्यूड आहे, जो आपण प्रत्येकाकडे बघतो, हा आपल्या इथोज वरती डिपेंड्स असतो. तुमचा बिलीफ कशावरती आहे, है ना? तुमचा मोरल कशामध्ये आहे याच्यावरती डिपेंड्स असतो. म्हणून इथोज काय म्हणतायत इथे? इथोज काय सांगणार आहे? तर इंडियन इथोज फोकस ऑन द कन्सेप्ट इफ यू आर गुड देन द वर्ल्ड इज ऑल्सो गुड फॉर यू. So every individual should have an effective management and balance of person and work life in the organization. आणि नक्कीच आपण आपल्या इथोस मधून काय करू शकतो? बॅलन्स हा मेंटेन करू शकतो. Is it clear? Point number 6 and 7. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So point number 6 maintain करा. Write करा. Indian ethos deals with two types of knowledge. Knowledge of creation and knowledge of creator. And last point, balance of personal and work life. सो हा लास्ट पॉइंट कोण शॉर्ट करेल सांगा बरं? बॅलन्स ऑफ पर्सनल अँड वर्क लाईफ. शॉर्ट करायचं असेल करा, अदरवाइज
हा कैवल्या. कैवल्या सांग. कैवल्या बॉयज आहे की गर्ल्स आहे? Boy. ओके. कैवल्य ना? कैवल्या. Yes, ma'am. कैवल्य. Kaivalya. ओके. कैवल्य सांग. कोणता पॉइंट सांगणार? Balance of personal work life. सांग. Indian ethos focus the concept you are good, then work is also good. Hmm. Effective management balance of personal work life organization. Okay. Then knowledge. न बोलणारे स्टुडंट जरा बोला. अमन. अमन सांग बरं, नॉलेज मध्ये काय सांगितलेलं आहे? Yes, नॉलेजचे ma'am. कोणते दोन टाइप्स आहेत? Knowledge of creation, knowledge of creator. Okay. Knowledge are classified into two parts. Knowledge of creator and knowledge of creation. Okay. Hope so तुम्हाला हा क्वेश्चन Yes. क्लिअर झाला असेल. Now we start our next question. What is the significance of Indian ethos to the management? आता आपल्या लक्षात आलं की इथोस म्हणजे काय आहे. इथोस प्रिन्सिपल आहेत, इथोस ट्रस्ट आहे, इथोस बिलीफ आहे, इथोस आयडिया आहे. मग ह्या इथोस मुळे मॅनेजमेंटला कशा पद्धतीने इम्पॉर्टन्स मिळू शकतं बघा. Modern science has accepted that all mind and matters are interconnected at the deeper level. म्हणजे इथे असं आहे का ऑर्गनायझेशन मध्ये की आपण कोणत्या एका स्पेसिफिक रिलीजनला इम्पॉर्टन्स दिलेला आहे? नो. मॉडर्न सायन्स मध्ये किंवा मॉडर्न डेज मध्ये आपण काय करतो, सगळ्या गोष्टींना एक्सेप्ट केलेलं आहे. दॅट मीन्स एक्सेप्टेड दॅट ऑल माइंड अँड मॅटर्स आर इंटरकनेक्टेड ऍट डीपर लेवल. प्रत्येकाच्या थिंकिंगला, प्रत्येकाच्या ऍटिट्यूडला, प्रत्येक एम्प्लॉईच्या बिलीफला आपण काय करतो, तर इथे एक जपण्याचा प्रयत्न हा करत असतो. ओके. सो लव्ह अँड सॅक्रिफाईस देअरफॉर इमर्ज ॲज द ओनली मीन्स फॉर द मिनिंगफुल लिव्हिंग. आणि मिनिंगफुल लिव्हिंग साठी काय महत्वाचं आहे हो? जसं लव्ह महत्वाचं आहे तसं सॅक्रिफाइसेस सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. अँड दिस इज इम्पॉर्टंट अंडर इंडियन इथोस. So on the basis of this holistic vision, Indian have developed work ethos of life. So Indian ethos is applicable to the management, to the business organization. आणि मग ऑर्गनायझेशन मध्ये इथोसला का बरं इम्पॉर्टंट दिलेलं आहे? कारण ऑर्गनायझेशन मध्ये कधी एकाच कॅटेगरीचे पर्सन हे काम करतात का? नाही. तर ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या रिलीजन मधून आलेले पर्सन हे काम करत असतात. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाचा इथोस, प्रत्येकाचा बिलीफ मेंटेन करणं, मॅनेज करणं, जोपासणं हे महत्वाचं असतं. ओके. आणि यामधूनच एक गुड रिलेशनशिप हे बिल्डअप होत असतं. सो सिग्निफिकंट ऑफ इंडियन इथोस. Establish value system. So force of fierce competition in this era of globalization have adversely affected traditional value. So Indian ethos imbibe the value of honesty, integrity, compassion, care and cooperation in the organization. So value oriented system help to the smooth functioning of the organization. आणि जेव्हा ऑर्गनायझेशन व्हॅल्यू बिल्डअप करते, व्हॅल्यू मॅनेज करते, as the result the smooth functioning of the organization. Okay. So establish value system. So under ethos management, organization maintain ethos. So this is very useful for the smoothly conducting of business activity. आता हे डिटेल न मेन्शन करता एस्टॅब्लिश व्हॅल्यू सिस्टीम मध्ये काय मेन्शन करायचं आहे? हिअर ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश व्हॅल्यू सिस्टीम and as the result smoothly functioning of the organization. Establish value is based on ethos of person. Okay. लक्षात येतंय का? फर्स्ट पॉइंट मध्ये काय लक्षात ठेवायचंय? एस्टॅब्लिश व्हॅल्यू सिस्टीम फर्स्ट मेन्शन करा. एस्टॅब्लिश व्हॅल्यू सिस्टीम इज बेस्ड ऑन पर्सन इथोस. एस्टॅब्लिश व्हॅल्यू सिस्टीम इज बेस्ड ऑन पर्सन इथोस. as the result smoothly functioning of the organization. आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला काय मिळणार आहे?
स्मूथली फंक्शनिंग ऑफ द ऑर्गेनाइजेशन. ओके महक, कुछ डाउट है? बोलो. मैम फर्स्ट पॉइंट से एक्सप्लेन करू ना. नाही, मला आवाज नाही येते, जरा लाऊडली काय म्हणते कळेल. फर्स्ट पॉइंट फिर से एक्सप्लेन करू प्लीज. इस्टॅब्लिश व्हॅल्यू सिस्टीम. आता हा डिटेल जो दिलेला आहे ना, हा न कन्सिडर करता तुम्ही क्रश यामध्ये काय, आता इंडियन इथोज आपल्या लक्षात आलं. इथोज म्हणजे काय तर बिलीफ आहे एम्प्लॉईचा. आता आपण मॅनेजमेंट मध्ये आलोत ना, ऑर्गनायझेशन कडे आलोत आपण. सिग्निफिकंट ऑफ इंडियन इथोज टू मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशन मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी मॅनेज करण्यासाठी इथोज हे कसे महत्वाचे आहेत, त्या बेसवरती आपण हा क्वेश्चन आता लर्न करतो. ओके, मग काय सांगितलेलं आहे फर्स्ट पॉइंट मध्ये, इस्टॅब्लिश व्हॅल्यू सिस्टीम. ऑर्गनायझेशन काय करते, एक व्हॅल्यू सिस्टीम इस्टॅब्लिश करणार आहे. आता ही व्हॅल्यू सिस्टीम मात्र कशावरती बेस्ड असणार आहे, एम्प्लॉईज इथोज वरती. एम्प्लॉईज इथोज मध्ये वेगवेगळे इथोज आले, म्हणजे सपोज एखादा हिंदू असेल तर त्याचे इथोज वेगळे असणार आहेत, एखादा एम्प्लॉईज मुस्लिम असेल तर त्याचे इथोज वेगळे असणार आहेत, एखादा एम्प्लॉईज ख्रिश्चन असेल तर त्याचे इथोज वेगळे असणार आहेत, है ना. प्रत्येकासाठी एखादी ऍक्टिव्हिटी राईट आणि रॉंग इज डिपेंड्स ऑन टोटली हिज ऑर देअर इथोज. म्हणून ऑर्गनायझेशन इथे काय करतं, हिअर ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश व्हॅल्यू सिस्टीम. मग आपण ह्यातला क्रश काय मेन्शन केला, व्हॅल्यू सिस्टीम इज टोटली बेस्ड ऑन एम्प्लॉईज इथोज. ऑर्गनायझेशनने काय केलं, एम्प्लॉईचे इथो काय आहे त्याचा आधी स्टडी केला आणि मग एक व्हॅल्यू सिस्टीम बिल्डअप केली, जेणेकरून ह्या व्हॅल्यू सिस्टीम मुळे काय होईल, तर आपल्या जे ऑर्गनायझेशन आहे याचं फंक्शनिंग हे स्मूथली कंडक्ट होईल. लक्षात येतंय? म्हणून तिसरं सेंटेन्स मेन्शन करा, ऍज द रिझल्ट द स्मूथली फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. फर्स्ट सेंटेन्स मध्ये काय येईल, हे ऍज इट इज नका लक्षात ठेवा. फर्स्ट सेंटेन्स मध्ये एस्टॅब्लिशिंग व्हॅल्यू सिस्टीम मीन्स किंवा व्हॅल्यू सिस्टीम इज बेस्ड ऑन एम्प्लॉईज इथो. Employees ethos and value system is very useful for smoothly functioning of the organization. असे दोनच पॉइंट इथे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यांची इथोच थोडे 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 कन्सिडर करून ना इथे अशा पद्धतीने एक सिस्टीम बिल्डअप केलेली असते, जेणेकरून प्रत्येकाचे इथो हे जोपासले गेले पाहिजेत, कोणताही पर्सन इथे हर्ट होता कामा नये. अशा पद्धतीने अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने इथे ही व्हॅल्यू सिस्टीम इस्टॅब्लिश केलेली असते. क्लिअर? लक्षात आलं का फर्स्ट पॉइंट? यस मॅम. Yes, ma'am. गुड. सो राईट केलं का फर्स्ट पॉइंट शॉर्ट मध्ये, व्हॅल्यू सिस्टीम इज बेस्ड ऑन एम्प्लॉईज इथोस अँड इस्टॅब्लिशिंग व्हॅल्यू सिस्टीम is very helpful for the smoothly conducting of business activity, even smoothly functioning of the organization. Second point, ethical conduct of the business. Ethics. Ethics चं short मध्ये meaning आपण काय म्हणतो, what is mean by ethics? सेमच असणार आहे like ethos. Ethics means what is right and what is wrong for completing any task. म्हणजे सपोज मला एखादा टास्क कंप्लीट करायचा आहे आणि माझ्यासाठी ही थिंग राईट आहे. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला एक्झाम द्यायची आहे, तर एक्झाम देताना माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असणार आहे की अरे हा एक्झाम द्यायची आहे ना, तर मला स्टडी करावा लागेल, स्टडी केल्यानंतरच मी काय करणार आहे, एक्झाम देईन. एखादा पर्सन असेल त्याचा इथोच काहीतरी वेगळा असेल, त्याची इथिक्स वेगळी असेल, तो काय म्हणून स्टडी करण्यापेक्षा आपण कॉपी करून पास करूया होऊया ना, किंवा फ्रेंडची हेल्प घेऊया ना. सो इथिक्स इज डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन, जसं इथोस म्हटलेलं आहे, है ना. सो इथिक्स काय केले जातात ऑर्गनायझेशन मध्ये, मेंटेन केले जातात. इन ऑर्गनायझेशन विच फॉलो इंडियन इथोस टू मॅनेजमेंट, इथिकल प्रॅक्टिस आर अडॉप्टेड इन ऑल फंक्शनल एरिया. जिथे इथोस आले तिथे इथिक्स ऑटोमॅटिकली काय होतात, तर फॉलो हे केले जातात. लक्षात राहील. सो सेकंड पॉइंट ऍज इट इज हे होऊ दे. Indian ethos is very helpful for easily maintaining ethical value of the organization. ऑटोमॅटिक तिथे आपण काय करू शकतो, इथिक्स हे